लहान मुलींचे गेम होते. संगीत खुर्चीला सुरुवात झालेली. डान्स करून घेतला म्हणजे बाप्पा आल्यानंतर जितका आनंद होतो तितकंच दुःख बाप्पाच्या विसर्जनाच्या दिवशी आपल्याला. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय मिनी व्लॉग. जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर हाय, माझं नाव आहे पायल आणि ही सुंदर रांगोळी काढलेली मामींनी आणि आल्या बाप्पांचा आशीर्वाद घेतला मी. आता आज आहे डे 2 आणि ते बाप्पाची आरती चालू आणि आम्ही छान बाप्पाची आरती करून घेतली होती आणि त्यानंतर लगेचच आम्ही जेवून घेतलं आणि अशा प्रकारे छान जेवून झाल्यानंतर आम्ही इकडे रील शूट करत होतो आणि ह्यांनी वेगवेगळ्या रील्स शोधून ठेवलेल्या आणि ते गौरी कोरिओग्राफ करत होती गाईज. आणि अशा प्रकारे छान आम्ही डान्स रील शूट केली होती गाईज. ही व्हिडिओ तुम्ही बघितली नसेल तर माझ्या इंस्टाग्राम आयडीवर मी पोस्ट केली आहे. आणि हाय मोठ्यांना हाय करून इकडे यांची रील परत एकदा चालू झाली आणि खूप साऱ्या यांनी रील्स काढून घेतल्या. त्यानंतर आम्ही संध्याकाळी पुन्हा एकदा बाप्पांची आरती केली कारण की आमच्याकडे 1.5 दिवसांचे बाप्पा असतात. सो आज होता बाप्पांचं विसर्जन आणि अशा प्रकारे आम्ही छान आरती करून घेतली, बाप्पांचं दर्शन घेतलं आणि गाईज विसर्जनाची तयारी सुरू झाली. बाप्पा आल्यानंतर जितका आनंद होतो तितकंच दुःख बाप्पाच्या विसर्जनाच्या दिवशी आपल्याला होत असतं. बाप्पाचं विसर्जन होतं. त्यानंतर आम्ही सगळेजण विसर्जनाला टेम्पो मध्ये जात असतो. आम्ही सगळेजण टेम्पो मध्ये बसलो होतो आणि गाईज बाप्पाच्या विसर्जनाला सो गाईज आमच्याकडे एक नदी आहे. सो त्या नदीमध्ये आम्ही बाप्पाचं विसर्जन करत होतो. छान आम्ही बाप्पाची आरती करून घेतली. त्यानंतर फॅमिली सोबत गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं बोलत बाप्पांचं विसर्जन करत होतो. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही वरुणने आणि आदिनी बाप्पांचं विसर्जन केलं होतं गाईज. आणि त्यानंतर आदिनी जस्ट पाणी उडवले ज्याच्यामुळे मी इतकी भिजली होती. त्यानंतर इथे नाना आम्हाला घेऊन आलेले एका रेस्टॉरंटमध्ये जे की त्यांच्या फ्रेंडचं होतं. सो गाईज इथे आम्ही ट्राय केली होती शेव पुरी आणि दहीपुरी गाईज. दोन्हींची टेस्ट इतकी सुंदर होती ना, म्हणजे मिस नेरल असं काहीतरी या कॅफेचं नाव आहे जे की खूप छान आहे. ॲम्बियन्स छान आहे, बॅकग्राऊंड छान आहे, जे की आपण फोटो वगैरे काढायला पण मस्त आहे. त्यानंतर आम्ही आलो होतो घरी आणि बाप्पांची आरती घेणार होतो. तशा प्रकारे आज मखार बघू शकता खूप खाली खाली वाटत होता आणि त्यानंतर आम्ही सगळ्यांनी छान आरती करून घेतली आणि इकडे ह्यांची तयारी चालू होती दडपे पोह्यांची आणि दडपे पोहे बनवून रेडी होते आणि इथे मी सगळ्यांची जस्ट व्हिडिओ घेत होती गाईज. त्यानंतर आम्ही लगेचच खाऊन घेतले होते दडपे पोहे. इकडे बघू शकता कांदा, टॅमॅटो, लिंबू, शेव विथ दडपे पोहे आणि हे बनवलं होतं मामीने जे की खूप छान होतं, क्रिस्पी होतं आणि लाडूंची टेस्ट पण खूप छान होती. आणि गाईज आम्ही आलो होतो पाड्यामध्ये म्हणजे आमच्या एरियामध्ये आणि इकडे लहान मुलींचे गेम होते. सो अशा प्रकारे संगीत खुर्चीला सुरुवात झालेली. त्यानंतर इकडे तुम्ही मला पण बघू शकता आणि ही आमची पाडा गँग जे की सगळ्या मुली आम्ही खेळत होतो जस्ट फॉर फन म्हणून आम्ही सगळ्यांनी पार्टिसिपेट केलं होतं आणि खूप मज्जा आलेली. आम्ही खेळत होतो संगीत खुर्ची आणि संगीत खुर्चीच्या बॅकग्राऊंडला जे सॉंग्स लागलेले त्या सॉंग्सवर ह्या मुली डान्स करत होत्या. आमची इथले छोटे छोटे पोरं. आणि त्यानंतर सेकंड राऊंड होता हे बलून उडवायचं आणि हे करायचं. देन हा होता थर्ड राऊंड ज्याच्यामध्ये रिंग बनवायची होती आणि ह्याच्यामध्ये डिसाईड होणार होतं कोण फर्स्ट आहे, कोण सेकंड आहे आणि कोण थर्ड आहे. सो गाईज अशा प्रकारे मी फर्स्ट गेली होती, तन्वी सेकंड गेली होती आणि ही पण आमची इथली तन्वीच आहे. दोघी पण तन्वी क्षीरसागर. सो गाईज अशा प्रकारे आम्ही तिघी पण जिंकलो होतो आणि त्यानंतर आम्ही छान असा डान्स करून घेतला. म्हणजे एंड नाही होऊ शकत एन्जॉयमेंटचा.